लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी नुकतीच पिशोर पोलीस ठाण्याला अचानक भेट देत सुरक्षा व्यवस्थेची चाचपणी केली। गाव पातळीवरील माझं गाव मी सुरक्षित ठेवणार या संकल्पनेवर आधारित कार्यवाहीला त्यांनी विशेष दाद दिली आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस पाटलांचे कौतुक केले। यावेळी पोलीस पाटलांनी स्थानिक सुरक्षेवर आधारित माहिती पुस्तिका सादर केली। ही संकल्पना राबवण्यासाठी पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वयाचे उदाहरण पाहता डॉक्टर राठोड यांनी समाधान व्यक्त करत पोलीस पाटलांच्या पाठीवर थाप दिली। महिला व मुलींवर अत्याचार होऊ देऊ नका, अशा घटनांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट आदेशही त्यांनी दिला। चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या पोलीस पाटलांवर शासन स्तरावर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला। मोहरा गावात 57 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यामुळे चोऱ्या, दरोडे आणि इतर गुन्हेगारी घटनांवर आळा बसला आहे। याबद्दल डॉक्टर राठोड यांनी मोहरा गावच्या पोलीस पाटलांचे आभार मानले। महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी शासन परवानगी बंधनकारक असल्याचे सांगत त्यांनी कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले। गावांमध्ये सीसीटीव्ही आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुरक्षेसाठी अधिकाधिक वापर करण्याचेही त्यांनी सुचवले। या दौऱ्यात पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पोलीस अंमलदार संजय लगड यांनी तयार केलेल्या माहिती पुस्तकाचे विशेष कौतुक करण्यात आले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला। सर्व पिशोर पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी बंधू भगिनींनो, पत्रकार बंधू भगिनींनो, मला वाटतं जवळपास बरोबर 1 वर्ष होत आलेलं आहे। ऑगस्ट महिन्याच्या 12 तारखेला 11 का 12 तारखेला 12 तारखेला मी इथं हजर झालो होतो आणि 1 आठवडा कमी झालेला आहे। 1 वर्षामध्ये बरेचसे अनुभव, चांगलेच अनुभव, वाईट म्हणता येणार नाही, शिकवणारे अनुभव, चांगले अनुभव छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्याने मला दिले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आल्याबरोबर रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.